नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सागर राठोड फार्मिंग लाईफ सागर राठोड या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत। तर शेतकरी बंधूंनो, आज आपण आलेलो आहे कलर्स सीड या कंपनीचा क्रॉप शो बघायला। तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या व्हरायटी बघायला मिळतील। कलर्स सीड या कंपनीचे सगळे वाण आपण आज या ठिकाणी बघणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो, कारण की आपल्याला नवीन नवीन पिकांची माहिती मिळेल, नवीन नवीन वाण मिळेल। या ठिकाणी कलर्स सीड्स या कंपनीने कोणते कोणते वाण काढलेले आहेत। तर सुरुवातीला बघा, या ठिकाणी मी एंट्री करतोय, गर्दी खूप झालेली आहे कारण की खूप लोकांना हा बघायचा आहे क्रॉप शो। तर या ठिकाणी आपण मिरचीच्या व्हरायट्या बघतोय भरपूर, कारण की मिरची या ठिकाणी बघा प्रत्येकाला आवडत असते खायला। तर या ठिकाणी ही बघा एक नवीन छोटी मिरची आपण बघितलेली नसेल, ही छोटी मिरची या ठिकाणी आहे बघा। तिखट पण असते ही या ठिकाणी बघा, ही पिवळी पण दिसते आपल्याला या ठिकाणी। आणि ही बघा, आपण ही तळून खातो, ही ती मिरची आहे। परत ही मसाल्यासाठी वापरण्यात येणार। पुढे बघूया आता आपण बघा मित्रांनो, हे बघा या ठिकाणी एक ओळखीची मिरची आपली ही तलवार बघा, छोट्या सेगमेंट मध्ये तलवार पण एकदम चांगली मिरची, डिसीज रेजिस्टंट व्हरायटी आहे तलवार पण खूप ठिकाणी लागवड केली जाते आपल्या या ठिकाणी। त्यानंतर आता आपण बघूया पुढे अजून मिरची, ही बघा 1822, ही बघा कलर्सची 1822। तर ही 1822 तळण्यासाठी वापरली जाते किंवा प्रत्येक घरात ही आपली वापरली जाते भजीसाठी। यानंतर आता बघूया या ठिकाणी बघा, हा पूर्ण तो सेगमेंट आहे कॅप्सिकम मिरचीचा हा सेगमेंट बनवलेला आहे। तर या ठिकाणी बघा, ही जी मिरची आहे कलर्स सीडची कॅप्सिकम प्रोफेसर, ही खूप नावाने चालते बघा, ही एकदम दिसायला खूप अट्रॅक्टिव्ह आहे। यानंतर बघा, आपण पिवळी ढोबळी मिरची बघितली असेल, तर या ठिकाणी आपल्याला पिवळी ढोबळी मिरची पण बघायला मिळते। यानंतर बघा, हिथं पण पिवळी आणि हिथं बघा लाल, आणि हा इथं नवीन, हे बघा हे काढता येणार नाही, पण हा ब्लॅक आणि थोडस चॉकलेट कलर मध्ये आहे मिरची। यानंतर आपण पुढच्या याला भेट देऊया। या ठिकाणी बघा, आता हे बघा टोमॅटोचे वेगवेगळे आपल्याला हे दिसतील बघा। हा कलर बघा मित्रांनो, पिवळा याच्यामध्ये हा कलर आहे टोमॅटोचा, त्याचा 17 आणि 05 हा नंबर। त्यानंतर हा लाल बघा। यानंतर आपण वेगवेगळे, हा बघा आता हा किती मोठा टोमॅटो आहे बघा, आपण बघू शकतो बघा, साईज बघा मित्रांनो, खूप छान साईज आहे। आता ही बघा चेरी टोमॅटो, हा चेरी टोमॅटो आहे, त्याच्याच बाजूला पिवळ्या कलर मध्ये थोडासा चेरी टोमॅटो। आणि हे बघा, हे खायला खूप मस्त स्वीट असतात मित्रांनो। त्यानंतर पुढे बघूया आपण आता परत ब्रिंजल, म्हणजे आपले वांगे, वेगवेगळ्या प्रकारचे इथं वांगे आहेत बघा, दिसायला खूप छान आहेत बघा, खायला पण टेस्टीज असतात तसे बघा। यानंतर हा बघा तर हे बघा, ही रजत नावाची व्हरायटी मित्रांनो वांग्याची। यानंतर पुढे या बघा मित्रांनो, पांढरे वांगे मित्रांनो, अंड्यासारखे वाटतात, याची सुद्धा भाजी केली जाते। पुढे बघूया आपण अजून मित्रांनो काकडी, हे बघा मित्रांनो, ही छोटी काकडी बघा, सूर्या F1 1862 नावाची व्हरायटी छोटी काकडीची बघा। त्यानंतर हे बघा चायना काकडी म्हणतो आपण, इजाबेला, त्यानंतर विहान। यानंतर ही बघा मित्रांनो कल्याणी कुकुंबर, हे बघा कुकुंबर कल्याणी कशी बघा मित्रांनो। यानंतर पुढे बघूया आपण आता, हा भाजीपाल्याचा स्टॉल आहे बघा, ठिकाणी मुळा आहे, चवळी आहे बघा, पावटा आहे। यानंतर बघा ही आहे आपलं वटाणा, हा लाल मुळा बघा मित्रांनो, परत लाल मुळा, हा मुळा, हे गाजर बघा, वेगवेगळ्या प्रकारचे गाजर आहेत। परत हा काळा गाजर मित्रांनो बघा, आपण फक्त याच्यात बघितलेला असतो, हा काळा गाजर पण आहे यांच्याकडे। त्यानंतर हा ऑरेंज मधला आहे,
आणि हा मित्रांनो गाजर नाही, हा मुळा आहे, लाल कलरचा असतो तो छोटा मुळा आहे हा. यानंतर आता पुढे बघूया आपण अजून पत्ता गोबी. बघा पत्ता गोबीची पण या ठिकाणी दिसतं आपल्याला, वेगवेगळ्या व्हरायटी पत्ता गोबी आहेत. त्यानंतर कॉलीफ्लॉवर, त्यामध्ये मित्रांनो चमक, त्यानंतर हरी, त्यानंतर केसवी 1597, त्यानंतर पार्थ, यापैकी जी आपल्याला व्हरायटी आपल्या भागात चालत असेल ती आपण लावू शकतो मित्रांनो. पुढे बघूया आपण आता या ठिकाणी संग्राम. बघा हे कारलं दिसतंय आपल्याला, आपण हे कारलं अजूनपर्यंत पाहिलेलं नव्हतं. बघा कसं मित्रांनो, हे आपल्याकडे चालत नाही, जरा मागणी कमी असते याला, परंतु बघा हा जो अगस्त आहे हा चालणार आहे आपल्याकडे. बघा एकदम मस्त वाणे, दिसायला छोटा आणि काटेदार, एकदम टिकवण क्षमता पण खूप चांगली आहे अगस्ताला. त्यानंतर बघा आपण बॉटल गार्ड बघतो, आपल्याकडे गोल असतात, लांब असतात बॉटल गार्ड, तर यांच्याकडे गोलची पण व्हरायटी आहे, ती आहे आकाश 479 बॉटल गार्ड मध्ये. पुढे बघूया आपण आता अजून तर या ठिकाणी मित्रांनो बघूया आपण आता. बघा झुकिनी एक्झॉटिक व्हेजिटेबल आहे हे, बाहेर मार्केटला मागणी असते खूप मित्रांनो. हे आपण आता याचे याचे प्लॉट पण बघणार आहेत पुढे आपण. आता हे भाजीपाला काढलेला दाखवतोय तुम्हाला, आणि ट्रॅव्हल प्लॉट पण घेतलेले ते पण बघूया आपण आता यात पुढे. तर रिच गार्ड, दोडकी बघा. तर हा लहान मुलगा पण बघायला आलेला इकडे प्रदर्शनात. स्क्वॅश एक्झॉटिक व्हेजिटेबल मध्ये स्क्वॅश, स्पॉन्ज गार्ड, सितारा मित्रांनो. हा बघा जे डीलरांसाठी खूप महत्वाचा विषय आहे, कारण की हा स्पॉन्ज गार्ड सितारा खूप महत्वाचा आहे, कारण की याची मागणी असते, मीडियम साईजची आहे आणि क्वालिटी पण सुद्धा चांगली, टिकवण क्षमता येईल सिताराला. F1 1791 या नंबरचा आहे हा सितारा. त्यानंतर हा परत स्क्वॅश आहे, हा बघा एक्झॉटिक व्हेजिटेबल मध्ये येतो हा स्क्वॅश, भाजी केली जाते. परत बघा आता आपण ही करिश्मा F1 हायब्रिड भेंडी, ही भेंडी मार्केटमध्ये खूप नावाजलेली आहे. आपण आपला खानदेश रिजन जर बघितला तर त्या ठिकाणी धरणगाव झालं, चोपडा, पारोळा वगैरे खूप जोर मोठ्या प्रमाणात चालते शिरपूर भागात करिश्मा. ठिकाणी बघू शकता आपण, जवळून बघूया इथं बघा अशी हिरवीगार आहे. भेंडीचा स्टॉल आलाय, तर या ठिकाणी आपण बघूया. ह्या सगळ्या भेंडी तर आपण बघतच असतो, ह्या दोन वेगळ्या नवीन काहीतरी वाटल्या मला. त्यानंतर बघा ही दाखव भेंडी, ही आहे लाल कलरची भेंडी. तर मित्रांनो लाल कलरची भेंडीमध्ये न्यूट्रिशियस व्हॅल्यू खूप जास्त असतात, कारण की याच्यामध्ये जो आयरन घटक आहे लो, हा शरीरासाठी खूप महत्वाचा असतो, तो पण आपल्याला या भेंडीतून भेटतो, आणि हेल्थी खूप चांगली भेंडी. त्यानंतर बघा ही गावरान टाईप आपल्याला भेंडी दिसते, जे आपण गावरान लावतो त्या टाईप मध्ये आहे. यानंतर मित्रांनो आपण ही भेंडीचा स्टॉल बघितला, आता पुढे जाऊया आपण काय लावलेलं. आपण पेठा लावतो बघा, पेठा बघा ॲश गार्ड म्हणतात त्याला इंग्लिश मध्ये. बघा असे मस्त या ठिकाणी ही साईज बघा, सौम्या F1 ही हायब्रिडचं नाव आहे. त्यानंतर हा आहे विजय आहे 989, त्यानंतर 1849 ॲश गार्ड, हा बघा बेस्ट सेगमेंट मध्ये मित्रांनो. त्यानंतर पंपकिन, आपण वेगवेगळे पंपकिन लावत असतो, ते बघा 1854 मध्ये हा आहे. त्यानंतर इंद्रजित बघा, ही खूप चांगल्या वजनदार आहे मित्रांनो. ही इंद्रजित ही व्हरायटी लावली जाते बऱ्याच ठिकाणी, इंद्रजित व्हरायटी लावली जाते बऱ्याच ठिकाणी, हा बघा. त्यानंतर ही आहे बलवंत, खाली छोट्या सेगमेंट मध्ये. त्यानंतर हा पण पंपकिनच आहे बघा, हा वेगवेगळ्या याच्यातला. हा खालचा बघा मित्रांनो शौर्या 1663 बघा, कलर कसा आहे मित्रांनो, हे एक्झॉटिक बघतोय आपण. त्यानंतर सखी F1 पंपकिनचे बघा मित्रांनो किती सेगमेंट आहेत, किती व्हरायटी आहेत, भरपूर साऱ्या व्हरायटी आहेत. त्यानंतर हे बघा, हे लांब गोल पंपकिन बघितले, आता आपण लांब पंपकिन बघूया. बघा हा आहे परिमल
त्यानंतर हा मोठा भाई, त्यानंतर हा भद्रा. हा एक्झोटिक व्हेजिटेबल्सचा टेबल ठेवलेला आहे. ही बघा मित्रांनो, आपण कॅबेज बघितले म्हणजे पत्ता गोबी, तर ही पत्ता गोबी जी आहे मित्रांनो, ही जांभळ्या कलरची पत्ता गोबी. हे बघा, जांभळ्या कलरची पत्ता गोबी आपल्याला दिसते या ठिकाणी. त्यानंतर हे बघा एक्झोटिक व्हेजिटेबल, हे आहे लेटूस. हे पुढे दाखवा. बघा लेटूस बघा वेगवेगळे. हे बघा, हे पण भाजीपाला आहे. त्यानंतर ही ब्रोकोली. त्यानंतर हे बघूया आपण चायनीज कॅबेज. बघा, ही मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये खूप चालणारी भाजी. त्यानंतर हे बघा आपण बघतो, काय बघा कोथंबीर टाईप. पुढे बघूया आपण आता. चला रे सरकारी. हे बघा, आपण कोबी बघितले. बघा, ही आपली पांढरी रेग्युलर वापरली जाणारी. त्यानंतर ही बघा किती अट्रॅक्टिव्ह आहे दिसायला. बघा छान जांभळ्या कलरची कोबी. त्यानंतर आता ही बघा ऑरेंज कलरची कोबी. ही परत पत्ता कोबी. बघा जांभळ्या कलरची पत्ता कोबी आहे. बघा मस्त आहे दिसायला. चला आता आपण पुढे बघूया. चालू केलंय. या ठिकाणी बघा मित्रांनो, आपण वॉटरमेलन बघितलं असणार आपण, लाल कलिंगड. तर या ठिकाणी आपण बघू शकतो. बघा ही व्हरायटी आहे 1938 कलर्सची. तर ही बघा पिवळं याचं मेझुकार, पिवळ्या कलरचं आहे. या ठिकाणी ती आपण बघितली 1938. तर हे बघा, हे पण आहे 1937 पिवळ्या कलरचं. यानंतर बघूया आपण पुढे हे वॉटरमेलन गोल साईज मध्ये. बघा चला पुढे बघूया आपण. हा बघा समर्थ F1 पण गोल मध्ये. मित्रांनो, हे जे वॉटरमेलन आहे नाव आहे ॲक्वामॅन. तर मित्रांनो, हे नारळासारखं आहे. आपण बघा गिफ्ट देत असतो काही. तर मित्रांनो, आपण जर फळ गिफ्ट द्यायचं झालं तर हे ॲक्वामॅन एका माणसासाठी याला फोडून आपण डायरेक्ट चम्मचने खाऊ शकतो, असं हे बनवलेलं आहे. त्यानंतर बघूया आपण मस्कमेलन. मस्कमेलनचे खूप साऱ्या व्हरायटी आहेत. बघा या ठिकाणी आहे 1895. नंतर जिया आहे ना. त्यानंतर बघा 1896 आहे मस्कमेलन. बघा हा पिवळा आहे मित्रांनो, पण बघा पिवळ्या कलरचा आहे मित्रांनो. हा हे बाहेर देशात चालणार आहे मित्रांनो. यानंतर हे बघा मस्कमेलनच्या वेगवेगळ्या व्हरायटी आपल्याला दिसत आहे. परत या ठिकाणी बघा, या पुढे दाखवा. हे बघा वेगवेगळे मित्रांनो आपण बघू शकतो मस्कमेलनच्या व्हरायटी आहेत. थंडर. त्यानंतर हे बघा BSS 404. ही बघा छोट्या टाईप मध्ये मित्रांनो हे. चला पुढे बघूया आता आपण. मित्रांनो, आपण झेंडूची लागवड करत असतो. या ठिकाणी आपल्याला झेंडूचे पण व्हरायटी बघायला मिळतात. त्यामध्ये बघा पिवळा जो झेंडू आहे तो काव्या 1780 ह्या नंबरचा आहे. नंतर हा परत दुसरा आहे सनशाईन. त्यानंतर येलो सुनील. या ठिकाणी लावले बघा, मस्त डेकोरेशन केलेलं आहे. चला आता आपण पुढे बघूया अजून काय. मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकतो. बघा ही छोटीशी ट्रेन ठेवलेली आहे. छोटीशा ट्रेन मध्ये काय आहे आपण ते बघूया. पुढे बघा, हा बघा मित्रांनो वॉटरमेलन ठेवलेला. या ठिकाणी आहे गरुडा F1. साईज बघा किती खतरनाक साईज आहे मित्रांनो. 8 किलोच्या पुढे असेल ही जवळपास. हा नंतर बघा मित्रांनो किती साईज खतरनाक आहे. एक मोठी फॅमिली जर असेल तर त्यासाठी हा खूप चांगला आहे. बघा साईज बघा मित्रांनो 1891. चला पुढे बघूया परत अजून. बघा हा बघा मित्रांनो वेगवेगळे आहेत पुढं. त्यानंतर हा बघा गोला, एक फॅमिलीसाठी मित्रांनो. ही मेलोडी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. मेलोडी सगळ्यांनाच माहिती आहे. मेलोडी
त्यानंतर ही कॅन्डी पण सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो. हे बघा 1697 हा नवीन सेगमेंट आहे यांच्याकडे बघा. खतरनाक साईज पण आहे बघा. त्यानंतर हे मोहिनी, त्यानंतर हा एक परत भल्ला लाल बघा, मस्त आहे मित्रांनो. ही लहान मुलगी पुढे बघूया आता आपण सगळ्यांचे सरक बाजूला. मित्रांनो या बघा कसं मस्त डेकोरेशन केलेलं आहे बघा. कलर शीट्स. परत आता बघूया आपण क्रॉप शोला. हे बघा या ठिकाणी क्रॉप शो मध्ये एंट्री करूया आपण आणि आपल्याला काय काय बघायला भेटतंय ते बघूया आपण. चला पुढं बाळांनो करूया आपण. आता लाईव्ह प्लॉट आहे त्यांचे, लाईव्ह प्लॉट त्यांनी लावलेले आहेत बघा. आपण ह्या व्हरायट्या बघितल्या त्या ठिकाणी. हा बघा आपण तिथं वॉटरमेलन बघितला 8, 9, 10 किलोचा. तो आहे गरुडा F1. तर मित्रांनो हे गरुडा F1 चे प्लॉट आहेत. पुढे बघूया आपण. हे बघा ही सेटिंग मस्त झालेली आहे बघा. साईज पण खूप छान आहे. तर पुढे बघूया आपण काय काय दिसतं आपल्याला. हे बघा वॉटरमेलन बघतोय आपण. या साईडला पण लावलेलं आहे यांनी. गर्दी खूप आहे लहान मुलांच्या या ठिकाणी बघायला आलेत लोक. हे बघा मित्रांनो साईज बघा खतरनाक आहे. गरुडा F1 मित्रांनो. हा बघा आता 1891 व्हरायटी टरबूज बघा. इथं सेटिंग बघा मस्त साईज आहे. 10 किलो पर्यंत असू शकते. परत या ठिकाणी हा बघा परत साईज बघा तुम्ही. वाण बघा साईज बघा एक्सलंट साईज झालेली आहे. बघत आलोय आता पुढे बघा. या ठिकाणी बैलगाडी भरलेली पूर्ण कॅप्सिकमची बघा. तुम्हाला दाखवतो मी बघा. पूर्ण बैलगाडी भरून कॅप्सिकम आणलेलं या ठिकाणी. व्हरायटी कोणती सरी कॅप्सिकमची? प्रोफेसर नावाची व्हरायटी मित्रांनो कॅप्सिकमची. या ठिकाणी बघा हे 1693 नंबर आहे प्रोफेसर. 1613 प्रोफेसर. या ठिकाणी बघा मस्त बास्केट यांनी सजून ठेवलेले. कुकुंबर आहे मध्ये. ही भेंडी तुम्हाला मी तिकडे दाखवलेली बघा. आयरन रिच भेंडी. ही व्हरायटी कोणती सर भेंडीची सांगता येईल का? 10-19. त्यानंतर मिरची आहे बघा. कॅबेज आहे. त्यानंतर हे बघा कॅप्सिकम आपण बघू शकतो पिवळ्या कलर. 15-19 व्हरायटी कॅप्सिकमची आणि ही लाल 1861. जर आता आपण पुढे बघूया. या ठिकाणी मिरचीचे आपल्याला लाईव्ह प्लॉट दाखवलेले आहेत बघा. ही मिरची बघा. ही आहे साक्षी F1 1741 बघा. हे बघा आपण बघितले असणार बघा. अशी उलटी लागलेली बघा अशी वरती. ही बघा परत मस्त या ठिकाणी वाढलेली आहे साक्षी F1. नंतर ही ग्लोरी. ही बघा किती हाईट बघा तुम्ही मित्रांनो. हाईट बघा खतरनाक हाईट आहे. झाड बघा कसं मस्त वाढलेलं आहे या ठिकाणी. परत ही बघा ग्लोरी F1 हाईट बघा तुम्ही मिरचीची. तर ही मेरू. ही बघा जवळ या. मिरची बघा किती मस्त माल बघा ठिकाणी बघा. माल बघा बघा मित्रांनो. माल बघा कसं लागलाय मस्त जोरात. त्यानंतर बाजूला ही बघा परत मोठी थोडी आपली बघा. ह्या ठिकाणी पण बघा इकडे हा बघा. हा माल बघा खतरनाक लागलेला आहे मित्रांनो. पुढे बघा मिरचीचे आपण बघतोय सगळे प्लॉट. यानंतर इकडे या. ही उर्मिला नावाची व्हरायटी मित्रांनो. ही बघा अशी बघा. ही उर्मिला नावाची व्हरायटी बघा. फळं बघा खतरनाक फळं लागलेत बघा. हे झाड बघा परत मस्त झूम करून दाखवतो तुम्हाला. मित्रांनो हे बघा व्हरायटी तथास्तू. हे जबरदस्त माल आहे. नंतर हे बघा इकडे पुढे आपण मिरची खूप आहेत. भरपूर व्हरायटी आहेत मिरचीच्या मित्रांनो. ही कोणती बघूया आपण. लास्ट कदा
तर मित्रांनो या ठिकाणी बघा मी उभा आहे आता टोमॅटो मध्ये, तुम्ही हाईट बघू शकता मित्र, माझ्या डोक्याच्या वर गेलेली. तर सेटिंग पण बघा किती खतरनाक आहे या टोमॅटोची. व्हरायटी पण सांगणार आहे तुम्हाला व्हिडिओ मध्ये, शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ खूप महत्वाचा असणार. आपण टोमॅटोच्या व्हरायटी बघतो. या ठिकाणी बाजूलाही दाखवा तुम्ही, टोमॅटोच्या व्हरायटी आहेत. परत बघा मित्रांनो हा चेरी टोमॅटो आला या ठिकाणी. आपण त्या ठिकाणी बघितलं छोटा पिवळा चेरी टोमॅटो होता बघा. हा बघा, हे बघा सेटिंग बघा मस्त चेरी टोमॅटोचं मित्रांनो. आपण याला खाऊन बघूया आता कसं टेस्ट आहे याची. बघा खूप गोड आहे मित्रांनो. आपण टोमॅटो खातो आपला साधा, त्यापेक्षा खूप गोड आहे हा. परत बघा तो पिवळा होता आणि हा लाल चेरी टोमॅटो. हा बघा, यालाही बघू आपण कसं टेस्ट आहे याची. हे लाल चेरी टोमॅटो खूप गोड आहे हा, पण तो पिवळा जास्त गोड होता पण याच्यापेक्षा. चला पुढे बघूया आपण आता. चला पुढे बघूया. बंद करून टाक, बंद आहे ना. आणि बघा आपण हा टोमॅटो बघतो, सेटिंग बघा किती मस्त आहे मित्रांनो. याची व्हरायटी आहे ती आहे स्पीड F1 बघा, जबरदस्त आहे. आणि बाजूलाच आपण बघू शकतो बघा पंपकिन, आपण जे बघितलं त्या ठिकाणी बघा तो पिवळा पंपकिन पण बघितलेला. पिवळा दाखवा, ते काय होय डांगर होय का? पंपकिन आहे पंपकिन. हे बघा पिवळा पंपकिन आणि बाजूला हिरवा पंपकिन बघितलं आपण पंपकिन. आता पंपकिन बघा मित्रांनो. चला आता बाजूला का हा परत पंपकिन आहे या ठिकाणी कापून ठेवलेला आहे. मी तुम्हाला दाखवतो बघा. हे बघा किती मस्त आहे. बियांची संख्या कमी आहे आणि जे फळ पाहिजे आपल्याला ते जास्त आहे. ही व्हरायटी आहे मित्रांनो कॅप्टन. तर पुढे बघूया आपण आता कोणती व्हरायटी परत. चला या पुढे या. हा आहे मास्क F1 बघा. बाजूला प्लॉट बघा तुम्ही. बघत बघत मित्रांनो या ठिकाणी आपण बघत बघत पोहोचलोय बिटर गार्ड म्हणजेच कारले. मित्रांनो कारले खूप जण खातात. कारल्याच्या व्हरायट्या जे आपल्याला कोणत्या कोणत्या पाहिजे त्या या ठिकाणी बघूया. मस्त कलरची बँडरिंग केलेली आहे वरती. तर या पुढं मस्त बघा डेकोरेशन टाइप मस्त केलेलं आहे मित्रांनो. पुढे बघूया आपण काय काय व्हरायट्या कोणत्या कोणत्या आहेत. चला बघा खाली बघू शकता फळ पण खूप मस्त आहेत या ठिकाणी. ही व्हरायटी कोणती ती बघूया मित्रांनो आपण. बघा ही आहे फ्लॅश F1. पुढे बघूया आता आपण. बघा तिथं आपण बघितलेले पांढरे कारले. या जवळ आपण पांढरे कारले दाखवू आपल्या दर्शकांना. हे बघा पांढरे कारले आपण तिथं बघितलेले. तर मित्रांनो हे बघा पांढरे कारले वरती दिसत आहे आपल्याला. हे बघा एक फळ दाखवतो मी तुम्हाला खाली. पुढे बघूया आता आपण परत मस्त फळ. तर मित्रांनो आपण आता पुढे बघूया. या ठिकाणी बघा आपण पांढरे कारले बघितलेले. संग्राम F1. त्यानंतर हे लांब कारले आहेत. हे बघा हे कलरचे प्रतिनिधी आहेत. सुप्रीम F1 नावाची व्हरायटी मित्रांनो. बघा फळ थोडस लांब आहे याचं फळ. फळांची सेटिंग पण दाखवतो बघा. सेटिंग खूप चांगली आहे या ठिकाणी. परत मित्रांनो या ठिकाणी बघा मधमाशीची पेटी सुद्धा ठेवलेली आहे. मित्रांनो मधमाशी खूप महत्वाची आपल्याला, कारण की मधमाशी जर या ठिकाणी जगातून गायब झाली तर असं म्हटलं जातं मानवजात ही या जगातून नष्ट होऊन जाईल 2-3 वर्षात. म्हणून मधमाशीचं पालन करा. हानिकारक कीटक फवारणी करू नका. मधमाशी जर असेल तर आपल्याला पिकाचं उत्पन्न सुद्धा जास्त मिळतं. या ठिकाणी परत बघूया आपण वेगवेगळ्या व्हरायटी आहेत बिटर गार्डच्या. ही जी मागे आपण बघितली ती देवा F1 व्हरायटी होती बघा.
कारल्याचं जवळपास आता संपत आलेलं आहे. चला पुढे जाऊया आपण. चला, हा बगीचा बघा कसं मस्त सजवलेलं आहे. बघा कसं मस्त वाटतं डेकोरेशन. बॉटल गार्डची व्हरायटी कोणती आहे पण बघूया पुढे कुठं सापडते का. चला या ठिकाणी मस्त बघूया. बॉटल गार्ड दुधी खूप मागणी असते मार्केटला, हेल्दी आहे खूप खायला. मित्रांनो ही जी व्हरायटी होती ती आपण बघितली रायडर F1 1850 नावाची व्हरायटी होती कलर्सची. या परत हे बॉटल गार्ड सेगमेंट आहे. या पुढं मित्रांनो ही टार्झन व्हरायटी होती बॉटल गार्डची आपण जी बघितली. बघूया आपण ही हिरवी बॉटल गार्डच दिसतंय मित्रांनो. हे थोडंसं वेगळं आहे बघा, बघू शकतो आपण. मस्त आहे बघा हे हिरव्या कलर मध्ये थोडंसं. आता पुढे बघूया आपण. चला मित्रांनो परत पुढे बघूया आपण. हे बॉटल गार्ड बघा गोल शेप मध्ये. हे बघा वरती सेटिंग बघा एक मस्त लागलेली बघा. बघा 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 परत बघा या ठिकाणी शेप चेंज झालाय बॉटल गार्डचा. आपण बघत असते बघा. हे बघा शेप चेंज झालाय बॉटल गार्डचा. परत हे बघा मित्रांनो जे आपण आता वरचं हे बॉटल गार्ड बघितलं ते होतं आकाश या नावाचे. मित्रांनो आपण आता भाजीपाला बघत होतो. या ठिकाणी बघा हा मका पण लावला यांनी. कसा वाटतोय आपल्याला बघा. 5391 नावाची व्हरायटी बघा. मित्रांनो बॉटल गार्ड बघत बघत आता आपण पुढे पोहोचलोय रिच गार्ड म्हणजे दोडकी. बघा तुम्ही सेटिंग बघा दोडकीची किती मस्त आहे बघा. लागवड झालेली दोडकी बघा. बाजूलाही दाखवतो हे बघा. दोडकीचं बघतोय आपण. हे बघा दोडकीचं. पुढे परत आपल्याला एक मधमाशीची पेटी ठेवलेली दिसते बघा. मित्रांनो मधमाशीला खूप महत्वाचं आहे सगळीकडे. मित्रांनो बघत बघत आपण हे बघा एक्झोटिक व्हेजिटेबल आहे हे बघा. याच्याकडे आलेलो आहे. मस्त लागवड केलेली या ठिकाणी बघा. हे 5292. यानंतर ही ब्रोकोली आहे मित्रांनो. हे पहा बघा न्यूट्रिशियस व्हॅल्यू खूप चांगली आहे ब्रोकोलीची. ब्रोकोलीची खाल्लीच पाहिजे प्रत्येकाने. ब्रोकोलीची कोणती व्हरायटी आपण हे बघूया पुढं. बिन्नी F1 ब्रोकोली. नंतर ही कॉलीफ्लॉवर बघतोय आपण या ठिकाणी बघा तोडून ठेवलेली. अमेझिंग F1 मस्त व्हाईट साईजला मोठं. या पुढे बघूया आपण आता. कॉलीफ्लॉवर वेगवेगळ्या व्हरायटी आहेत कॉलीफ्लॉवरच्या मित्रांनो. या ठिकाणी ही बघूया खूप छान वाटते पुढं. मित्रांनो त्या ठिकाणी आपण बघितली बघा लाल कलरची नाही आपल्या जांभळ्या कलरची पत्ताकोबी. या ठिकाणी बघा मस्त ही. तर ही व्हरायटी स्पार्टन F1. आता पुढे बघत बघूया हा गड्डा बघा मित्रांनो. गड्डा कोबी म्हणजे पत्ता कोबी कॅबेज बघा. साईज किती मस्त या गड्ड्याची बघा. साईज दाखवा बघा साईज बघा. नंतर पुढे बघूया आपण आता गड्ड्याची व्हरायटी कोणती बघूया. तर मित्रांनो हे बघा कापलेलं दाखवलं आहे गड्डा या ठिकाणी. ती व्हरायटी प्रथम नावाची व्हरायटी होती. पुढे बघूया आपण ही परत एक. ही व्हरायटी कोणती बघूया आपण. मस्त दिसतो हा स्मॉल सेगमेंट मध्ये सगळ्यांसाठी योग्य. ग्रीन व्हॅली नावाची व्हरायटी. ग्रीन व्हॅली F1. अजून पुढे हा जो प्लॉट आहे परत हा जो प्लॉट आहे बघा हा कोणता आहे बघूया आपण परत. ही व्हरायटी कोणती बघूया. हे बघा मस्त दिसते हे पण.
ही बघा, ही जी व्हरायटी आहे आनंदी F1, ही बघा कापून कट करून ठेवलेलं आहे या ठिकाणी बघा, छान आहे हे पण. या ठिकाणी आपण बघतोय परत लेटूस, लाल कलरचं लेटूस आहे बघा, एक्झॉटिक व्हेजिटेबल आहे. बघूया आपण हे कोणती व्हरायटी याची. मित्रांनो 5477 या व्हरायटीचा नंबर. परत हे बघूया पुढं, हे पण लेटूस आहे मित्रांनो, ग्रीन कलरचं. मित्रांनो ही बघा कोरिएंडर, तर कोरिएंडरची व्हरायटी कोणती ते पण बघूया आपण. हे बघा कोरिएंडर कार्बे. परत पुढं कोरिएंडरच हे आहे पूर्ण. हा बघा, हा कोणता आहे बघू, हा चांगला वाटतोय, कार्बी. हे बघा हे पण कार्बी. त्यानंतर मी तुम्हाला लाल मुळा दाखवलेला बघा छोटा, तर तो हा आहे लाल मुळा या ठिकाणी. हे बघा लाल मुळा असा असतो मित्रांनो, हा मुळाच आहे, फक्त सेगमेंट जरा वेगळा आहे याचं. तर हे रेड ग्लोब नावाची व्हरायटी ह्या मुळ्याची. त्यानंतर पुढे बघूया आपला, बघा मस्त आहे, भाजी पण चांगली आहे ना. चेतकी फर्स्ट हायब्रिड. बंद करून बघतोय आपण बघा, हा लाल कलरचा मुळा या ठिकाणी काढून दाखवतो मी तुम्हाला. बघा आपण तिकडे पांढरे मुळे बघितले, तर लाल मुळा सुद्धा मार्केटमध्ये आलेला आहे बघा. पाला पण आपल्याला थोडासा लाल दिसतोय याचा बघा. तिकडे गोल होते लाल छोटे मुळे, हे लांब पण आपण लाल मुळे आले आहेत. पुढे बघूया आपण परत, हे बघा हे लालचे आहेत सगळे. पालक मस्त आहे, पालक बघा, डेल्टा नावाची व्हरायटी पालकची. पुढे बघूया, पालक आहे पूर्ण, हे बघतोय आपण हे सगळे पालक आहेत. लाल पोकळा बघा, अमरंथस बघा, मार्केटमध्ये हिरवा पण आहे आणि लाल पण. बाजूला जी झेंडू बघतोय आपण बघा, पिवळ्या कलरचा झेंडू आहे, पिवळ्या कलरचा झेंडू आहे बघा. ची व्हरायटी बघूया आपण, छान वाटतोय हा, मीडियम साईजचा. ही व्हरायटी आहे मित्रांनो, ही काव्या फर्स्ट हायब्रिड 1780. यानंतर बघा बीट पण आहे या ठिकाणी, बीट जॅक्सन या ठिकाणी कापून पण ठेवला आहे मित्रांनो. बघूया आपण, हे बघा, आणि लाईव्ह प्लॉट पण आहेत, सॅम्पल एक काढून दाखवतो मी तुम्हाला. हे बघा मस्त. परत पुढं हा पण पिवळा एक झेंडू, तर याची व्हरायटी बघूया आपण कोणती. येलो F1 5460 या नंबरची व्हरायटी. परत हा ऑरेंज झेंडू, पुढं बघूया आपण ऑरेंज झेंडू. मित्रांनो आपण ऑरेंज झेंडू बघितला, ऑरेंज झेंडूची व्हरायटी आहे सनशाईन F1. छान वाटतोय मित्रांनो, साईज पण मस्त आहे, क्वालिटी शाईन चमकतोय बघा, मस्त आहे मित्रांनो. चला पुढे बघूया आपण आता काय दिसतं आपल्याला. लाल भेंडीचा प्लॉट बघितलेला त्या ठिकाणी, तर रेड F1 नावाची व्हरायटी, रेड ही लाल भेंडी. तर मित्रांनो आयरन रिच आहे ही भरपूर बघा, खायलाही खूप चांगली असते. आपण जर उपलब्ध असेल आपल्या मार्केटला तर हे आपण लावू शकतो आणि आपण खायला सुद्धा घेऊ शकतो. चला आता पुढे बघूया आपण अजून कोणती व्हरायटी दिसते आपल्याला भेंडीची. मित्रांनो आपण त्या ठिकाणी बघा वांगे बघितलेले, बारटॉक व्हायलेट कलरचे. हे बघा बारटॉक वांगे, हे बघा मित्रांनो, हे भरितासाठी वापरले जातात, भाजीसाठी. हे बाहेरच्या मेट्रो सिटीज मध्ये याची जास्त मागणी मित्रांनो या वांग्याची. पुढे बघूया आपण आता. बघून झाल्यानंतर हे बघा आपण, हे त्याच टाइप मधलं वांग आहे बघा, हे बघा, पण हे गोल मध्ये. चला पुढे बघूया आपण परत. मित्रांनो हे बघा, हे दोन आहेत परत या ठिकाणी बघ, कलर मध्ये फरक आहे बघा. हा जो कलर आहे थोडा डार्क आहे मित्रांनो, नाही लाईट आहे, आणि हा इकडचा जो मी तुम्हाला हा दाखवला हा डार्क आहे जरा. हा बघा, हा जो दाखवला तो डार्क आहे मित्रांनो, आणि हा थोडा लाईट ग्रीन मध्ये मित्रांनो. पुढे बघूया आपण आता. हे बघा वांगे जो आहेत पुढं बघा, खाली बघा सेटिंग खालीहून दिसते, वरून दिसत नाही
हे बघा परत हे बघा मित्रांनो लांब लांब टाइप मध्ये ब्रिंजल हेच बघा. तर ही व्हरायटी आहे रक्षा F1. हे बघा सेटिंग बघा मस्त लाग मित्रांनो. हे वांगे तर काही आपल्याकडे चालत नाही, मेट्रोपॉलिटन सिटी मधले वांगे हे रक्षा F1, पण नवीन काहीतरी बघायला भेटतंय. त्यानंतर मित्रांनो बघा वांगे आपण बघितले जांभळ्या कलरचं, आता हे बघा पांढऱ्या कलरचे वांगे आहेत. हे बघा हे बघा पांढऱ्या कलरचे वांगे आहेत. पुढे बघूया आपण लांब लांब होते पांढऱ्या कलरचे. आता हे गोल बघूया बघा अंडा शेप मध्ये हे गोल. तरी व्हरायटी कोणती बघूया आपण अंडा शेप मधली. सत्यम F1. मित्रांनो या ठिकाणी आपण कांदा बघणार आहे आता लायका. तर हा बघा मित्रांनो कसा आहे, हा मोठा दिसतोय. आपण मूवी मध्ये बघितले बाहेर फॉरेनच्या देशातला हा तसा दिसणारा कांदा आहे. आपल्या महाराष्ट्रात जवळपास असं काही घेत नाही कोणी. तर आपण आता हे बघूया हे बघा बघा साईज बघा एकदम मस्त आहे बघा. हा परत बघा हा बघा साईज बघा ही मस्त आहे साईज बघा 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 साईज बघा कांद्याची. हा परत बघा जम्बो F1 नाव व्हरायटी. ही साईज बघा खूप मोठी, कॅमेरा मध्ये लहान दिसते पण प्रत्यक्षात जर बघितलं तर एकदम मस्त साईज आहे मित्रांनो. परत बघा हा व्हाईट मध्ये साईज KSP 108 F1 साईज खूप मोठी आहे मित्रांनो हिची. हे बघा मस्त साईज आहे मित्रांनो. हे बघा आपण ती जी एक्झॉटिक व्हरायटी झुकिनी बघितलेली ती दाखवतो तुम्हाला. हे बघा हे बघा झुकिनी मित्रांनो याला खूप मागणी बाहेरच्या मार्केटमध्ये बघा. पुढे बघूया आपण परत. हा पण स्क्वॅश आहे बघा या ठिकाणी बघा. याची सेटिंग दाखवतो तुम्हाला अगोदर मी. हे बघा मित्रांनो हे स्क्वॅश आहे. पुढे बघूया आपण. या ठिकाणी आपण वांगे बघितलेले, परत बारटोक वांगे आले बघा. पॅटी पॅन हे परत स्क्वॅश मित्रांनो गोल राऊंड शेप मध्ये स्क्वॅश बघा. तर मित्रांनो अशा प्रकारे बघा या ठिकाणी आपण कलर्स सीडच्या क्रॉप शोला भेट दिलेली. मित्रांनो नवनवीन मी आपल्यासाठी व्हिडिओ आणतच असतो. तर कसा वाटला आपल्याला आजचा हा व्हिडिओ कमेंट करा, व्हिडिओला कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत वेगवेगळी ही माहिती शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.